नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पितृपक्षाचा जो काही विधी असतो, तो विधी आपण करत असतो. तर त्यासाठी आपण नेहमी चांगल्या स्थळी जाऊन आणि चांगल्या ठिकाणी जाऊन तो जर विधी जर आपण केला, तर तो पूर्ण व्यवस्थित होतो. तर त्यासाठी आता आपण कुठल्या ठिकाणी जातो, तर आता मी निघालेलो आहे नाशिकला. तर नाशिकला कुठल्या ठिकाणी हा विधी केला जातो आणि काय-काय सुविधा तिथं आहेत, हे सर्व तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही ना थोडासुद्धा स्किप करू नका, म्हणजे तुम्हालाही अ, पूर्ण या ठिकाणची माहिती भेटेल. आता मी नाशिकमध्ये आलेलो आहे, तर थोडंसं राहिलं आहे, 1-2 किलोमीटर राहिलेलं आहे. तर मग तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगेल, की हा जो विधी केला जातो, हा कुठल्या ठिकाणी केला जातो, त्याची जी तिथे गेल्यानंतर कळेल. तर आपलं आता इथं बघा नाशिकमध्ये पोहोचलेलो आहे आणि आपण आता आलेलो आहे पंचवटीवरती. ही गोदावरी नदी आहे पंचवटीवरती. तर इथून चला पुढे गेल्यावर तुम्हाला मी दाखवतो, की आपला जो पितृपक्षाचा जो काही विधी आहे, तो कुठल्या ठिकाणी केला जातो. नदीला पाणी खूप जास्त आहे. हे बघा, हा जो समोरचा जो इथं मंदिरासारखं दिसतंय ना, हे कपालेश्वर महादेवांचं मंदिर आहे आणि याच्या पुढं जो मंदिरासारखं इथं गोल आकारात दिसते ना, इथं सर्व हा दहाव्याचा वगैरे जो काही विधी आहे पितृपक्षाचा, तो सर्व इथं केलेला जातो. पण आता इथं पाणी असल्यामुळे आहे ना, हा सगळा कार्यक्रम इकडं वरती केलेला जातो घाटावर. घाटावर पूर्ण सोय केलेली आहे आणि एकदम स्वच्छ पूर्ण परिसर स्वच्छ आहे बघा. सकाळच्या 7:30 वाजले आणि फुल गर्दी आहे इथं. सगळे आता त्या विधीसाठीच इथं जे काही पब्लिक आलेलं राहतं, सगळं विधीसाठी आलेलं राहतं. पाणी जास्त आहे गंगेला, त्याच्यामुळं इकडं पूर्ण वरती पाणी आहे. हा आपला दुतोंड्या मारुती आहे आणि ह्या मारुतीला ज्यावेळेस पाणी लागतं ना, गळ्यापर्यंत पाणी येतं, त्यावेळेस आमच्या गावात पूर आलेला राहतो. आता पाणी कमी आहे, पण तरी थोडंसं जास्त आहे, कारण हा जो पुढचा परिसर आहे ना, हे मंदिर जे दिसतंय ना तुम्हाला, या ठिकाणी पूर्ण पाणी नाही. तर हा जो कार्यक्रम आहे, हा सगळा तिथंच होत राहतो. हे बघा आता इकडं लोक आहे ना, घाटाच्या साईडला आलेले आहे. इथं भरपूर जागा आहे. मुंडन वगैरे करून जो काही दहाव्याचा जो कार्यक्रम आहे, म्हणजे विधी आहे, तो इथं सगळा केलेला जातो. हे बघा, इकडं हा जो वट्टा आहे ना, इथं बघा हे सगळं विधी चालू आहे. आता पितृपक्ष चालू आहे, त्याच्यामुळं पितृपक्षाचा सर्व विधी बरेच जण इथं नाशिकला पंचवटीवर येऊन करत असतात आणि अत्यंत इथं श्रद्धापूर्वक सगळं काम केलं जातं. इथं तुम्हाला जे बामण काका आहेत, ते इथं तुम्हाला भेटून जातं. सगळे बामण काका इथं घाटावरती असतात. इथं तुम्हाला काहीही आणायची गरज नाही आहे. सर्व विधीचं जे काही सामान आहे, ते बामण काका स्वतः देऊन हा जो विधी आहे, हा तुमच्याकडून पूर्ण करून घेतात. इथं आल्यानंतर तुम्हाला सर्व प्रकारचं साहित्य इथं भेटतं आणि चला आज तो अजून आहे ना तुम्हाला पुढं जाऊन दाखवतो. आणि इथं एवढं हा जो परिसर आहे ना, इथं पूर्ण हाच कार्यक्रम होत राहतो. सगळं विधी मार्ग पूर्ण करून देतात आणि सर्व जे काही सामान लागतं, ते सर्व हे बामण काका आपल्याला पुरवत असतात. फक्त इथे येऊन तुम्हाला त्यांना भेटायचं आहे आणि जे काही तुमचं हे असेल त्यांचं काय म्हणतो आपण त्याला, दक्षिणा जी आहे ती त्यांना ठरवून घ्यायची आहे, काही असेल ती. कारण काय होतं, कुठल्याही ठिकाणी गेलं तर थोडंसं कमी जास्त होतं. डायरेक्ट विधी मार्ग करायला तुम्ही चालू करू नका. 2 शब्द त्यांच्याबरोबर बोलून घ्या. किती घेताय, काय घेताय? कारण कमी जास्त होतं इथं. त्याच्यामुळं ते मात्र तुम्ही विचारून घ्या त्यांना. बाकी सगळं सामान जे आहे ते त्यांचे ते पुरवतात तुम्हाला. तुम्हाला कुठल्याही काही आणायची गरज पडत नाही. आणि नाशिकमध्ये पंचवटी या ठिकाणी हा कार्यक्रम पितृपक्षाचा सर्व विधी केला जातो. अत्यंत पावनभूमी गोदावरीच्या तीरावरती हा सर्व कार्यक्रम केला जातो. हे बघा इथं पण चालू आहे ना, इथं ही पूर्ण जागा आहे ती तेवढ्यासाठीच आहे. बघा इथं सर्व आता हे विधी मार्ग चालू आहे. हे गोदावरी माईचं मंदिर आहे इथं आणि हा जो समोरचं एक इथं मंदिर दिसतं ना, इथं शक्यतो हा कार्यक्रम चालतो आणि तिथं पाणी असल्यामुळं सगळे आज इथं वाटेवरती आलेले आहे.
आणि इथं चालू आहे बघा, इथं बामण काका पुढं बसलेले आणि जो काही विधी आहे तो चालू आहे. आणि पितृपक्ष ज्यावेळेस चालू राहतं पितृपाठ, त्यावेळेस जर तुम्ही हा विधी इथे येऊन जर केला तो अत्यंत चांगला राहतो आणि पावन पण होतो. अशा प्रकारे तुम्ही इथं येऊन पितृपक्षाचा कार्यक्रम करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. धन्यवाद. भेटूया आता परत अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये.